नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गुज मनाचे या चॅनलमध्ये मी आपले खूप स्वागत करते. आज आपण एक म्हण पाहणार आहोत. ती आपण सर्वांनी ऐकलीच असेल. ती अशी, मन चंगा तो कठवती में गंगा. तर याची कथा काय आहे हे आपण पाहूया. माघ महिन्याची पौर्णिमा ही शास्त्रात अतिशय शुभ मानली गेली आहे. इसवी सन 1398 मध्ये मन चंगा तो कठवती में गंगा असे म्हणणारे संत रविदास यांचा जन्म धर्मनगरी काशी येथे झाला. रविदासजींना रैदासजी म्हणूनही ओळखले जाते. चरितार्थासाठी त्यांनी वडिलोपार्जित जोडे तयार करण्याचा कामाचा अवलंब केला. पण त्यांच्या मनात देवाविषयीची भक्ती अशी निर्माण झाली की उपजीविकेला अर्थार्जनाचे साधन न बनवता त्यांनी संत सेवेचे माध्यम बनवले. संत आणि फकीर जो कोणी त्यांच्या दारात यायचा त्यांच्याकडून एकही पैसा न घेता स्वतःच्या हाताने बनवलेले जोडे त्यांना घालायचे. त्यांच्या या स्वभावामुळे घर खर्च चालवणे कठीण होत होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर वेगळे राहण्यासाठी जमीन दिली. रविदासजींनी जमिनीच्या एक छोट्या तुकड्यात झोपडी बनवली. चपला बनवून मिळणाऱ्या कमाईतून ते साधू संतांची सेवा करत असत. त्यानंतर जे काही उरले ते घेऊन जगत असत. एके दिवशी एक ब्राह्मण त्यांच्या दारात आला आणि म्हणाला की तो गंगेत स्नान करायला जात आहे आणि त्याला चपलांची गरज आहे. त्यांनी एकही पैसा न घेता त्या ब्राह्मणाला एक चपलाचा जोडा दिला. यानंतर त्या ब्राह्मणाला एक सुपारी देऊन ते म्हणाले, आपण गंगा स्नानाला जात आहात तरी माझ्या वतीने एवढी सुपारी गंगा मातेला अर्पण करा. ब्राह्मण रविदासजींनी दिलेली सुपारी घेऊन गंगेत स्नान करायला गेले. गंगेत स्नान करून त्यांनी गंगा मातेची आराधना केली आणि इच्छा नसताना सुद्धा रविदासजींनी दिलेली सुपारी गंगेत फेकली. तेव्हा एक चमत्कार घडला. गंगा मैया प्रगट झाली आणि रविदासजींनी दिलेली सुपारी हातात घेतली आणि त्या सुपारीची सोन्याची बांगडी तयार झाली. गंगा मैयाने त्या ब्राह्मणाला सोन्याची बांगडी दिली. ब्राह्मणाने रविदासांना याबद्दल काहीच सांगितले नाही. त्याने विचार केला ही सोन्याची बांगडी राजास दिल्यास आपल्याला चांगले अर्थार्जन होईल. त्यानुसार तो ब्राह्मण मोठ्या आशेने राजाकडे आला. राजाला ती बांगडी दाखवली. राजाने बांगडीचे मोल ब्राह्मणाच्या इच्छेनुसार दिले आणि राणीला ती बांगडी दाखवली. राणी म्हणाली, अजून दुप्पट किंमत द्या, पण अजून दुसरी अशीच बांगडी आणा. आता मात्र ब्राह्मण संकटात सापडला. त्याने गुपचूप ते पैसे घेतले आणि रोहिदासांकडे आला. त्याने सर्व हकीकत सांगितली. आजपर्यंत मी गंगा मैयाची पूजा केली, पण गंगा मैयाचे असे अद्भुत दर्शन कधीच मिळाले नाही. तुझ्या भक्तीचा महिमा असा आहे की गंगा मैयाने स्वतः प्रगट होऊन तू दिलेली सुपारी स्वीकारली आणि त्याबद्दल सोन्याची बांगडी दिली. तुझ्या कृपेने मलाही गंगा मैयाचे दर्शन मिळाले. परंतु मी आता धर्मसंकटात सापडलो आहे. मी ती बांगडी राजाला दिली आणि राणीला तशीच दुसरी बांगडी पाहिजे आहे, तर त्याबद्दल राजाने मला दुप्पट पैसे दिले आहेत. ही गोष्ट संपूर्ण काशी नगरात पसरली, परंतु कोणी रविदासजींवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. रविदासजींच्या विरोधकांनी याला ढोंगीपणा म्हणले आणि जर रविदासजी खरे भक्त असतील तर दुसरी पण सोन्याची बांगडी आणून दाखवावी असे उपरोधक बोलू लागले. विरोधकांचे कडवे शब्द ऐकून रविदासजींनी भजन गायला सुरुवात केली. रविदासजी चामडे स्वच्छ करण्यासाठी पाण्याने भरलेले भांडे ठेवत असत. त्यालाच कठवती असे म्हणतात. त्यात त्यांनी गंगा मातेचे स्मरण करून दुसरी सुपारी टाकली. त्या पात्रात हात घातला तेव्हा एक हात बाहेर आला आणि रविदासजींना दुसरी सोन्याची बांगडी दिली. ती बांगडी रविदासांनी त्या ब्राह्मणाला दिली. ती बांगडी घेऊन ब्राह्मण राजाकडे गेला आणि राणीला ती बांगडी दिली. रविदासजींच्या विरोधकांचे मस्तक शरमेने खाली गेले आणि रविदासजींचा नामजप सुरू होता. तेव्हापासून ही म्हण प्रसिद्ध झाली आहे, मन चंगा तो कठवती में गंगा. मन निरोगी असेल तर दुर्लभ इच्छा पूर्ण होतात. मग बघा मंडळी, आपल्या मनाला जास्तीत जास्त ताकदवान बनवा आणि अशाच आपल्या छान छान कथा रोचक समजून घेण्यासाठी
आपल्या गुजमनाचे या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. खूप आनंदी रहा.